वाटतं की भारतामध्ये आता लोकशाही फक्त नावापुरती राहिलेली आहे. देशभरामध्ये काय चाललंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि देशवासीय हे सगळं पाहतायत. विद्यार्थ्यांवर जे काही अत्याचार होत आहेत ते अत्याचार हे आता काही लपून राहिलेले नाही आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी लोकसभेमध्ये लोकसभेला घेराव घालण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली आणि तिथं जो काही लाठीमार झाला आणि तिथं जी काही मारहाण झाली त्याचा निषेध देशातच नाही तर जगात होतोय. मला असं वाटतं की कुठंतरी हे जे मुद्दे आहेत ह्याचे उत्तरं देण्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याकडं सत्ताधाऱ्यांचा कल हा दिसून येतोय. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची जी काही कार्यालय आहेत त्याला घेराव घालून देशातले मुद्दे याला उत्तरं मिळणार नाहीत. अजूनही माझी सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की मूळ मुद्दे काय आहेत त्याच्यावरती त्यांनी लक्ष द्यावं, ना की जे मुद्दे नाहीत ते उपस्थित करावे. एकीकडे पाऊस नाही आहे, खतं बोगस येत आहेत, बियाणे बोगस येत आहेत, बऱ्याच ठिकाणी बियाण्याची उत्पादन क्षमता दिसून आलेली येत आहे. याच्यावर तुम्ही माहिती होत नाहीये प्रशासनाकडून, सरकारकडून काय? इथं सुद्धा मला असं वाटतं की शासन असेल, प्रशासन असेल, नेहमीप्रमाणे थातूरमातूर उत्तरं द्यायची किंबहुना उत्तरं देण्यासाठी उपलब्धच असायचं नाही असाच साधारणतः कल शासनाचा आणि प्रशासनाचा दिसून येतोय. मला असं वाटतं की अनंत अडचणी राज्यामध्ये आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबलेल्या नाही आहेत. पाऊस म्हणावा तसा होत नाही. बियाण्यांची उगवण होत नाही आहे आणि अधिक संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर ओढावत चाललेली आहेत. मला असं वाटतं की परिस्थिती आणखी बिकट होत जाईल. शेतकऱ्यांच्या ज्या काही कर्जमाफी सुद्धा त्यांनी केल्यात त्यालाही काही अर्थ राहील असं मला स्वतःला वाटत नाही. नंतर मंत्र वगैरे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदामुखत्याने देशद्रोही म्हणलेलं आहे. मला असं वाटतं की याच्यावर फार टिप्पणी करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. देशामध्ये विद्यार्थ्यांनी ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत, जो आक्रोश व्यक्त केलेला आहे याची उत्तरं सरकारनं द्यायला हवी. तर ती न देता विद्यार्थ्यांनाच देशद्रोही घोषित करण्याकडं जर सरकार व्यस्त असेल मला असं वाटतं की शोकांतिक आहे. गोपीचंद पडळकर देखील म्हणलेलं आहे की हा संसदेवर हल्ला आहे. मला असं वाटतं सावरासावर करण्याचं काम ज्यांच्याकडे आहे ते करतायत, पण मला यातून काही फार निष्पन्न होईल असं वाटत नाही. थँक्यू.